मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालाय। गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इथे हाणामारी झाल्याचं समजतंय। सदावर्ते शिवसेनेचे संचालक आमने सामने आले आणि इथे तुफान राडा झालाय। हाणामारीपर्यंत वाद जाऊन पोहोचला। थेट बाटला एकमेकांवर फेकून मारण्यात आलेले आहेत। आमने सामने दोन्ही गट आले आणि इथे तुफान राडा झाला आहे। सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेमध्ये इथे हाणामारी झालेली आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो एकमेकांवर बाटल्या देखील फेकून मारण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी महेश तिगोटे जे सरचिटणीस आहे इंटकचे ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश जी, काय आपली पहिली प्रतिक्रिया? हा इथे वाद झाला, थेट हाणामारीपर्यंत गोष्ट जाऊन पोहोचली आहे। एसटी महामंडळातल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची ही कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि आशिया खंडामध्ये नावलौकिक असलेली ही बँक होती। परंतु सदावर्ते पॅनलनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवर विजय मिळवल्यानंतर बँक केवळ संचालक मंडळ नाही तर भ्रष्टाचारी मंडळ निवडून आलंय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे। या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू झालेला आहे। किंबहुना वेगवेगळ्या पद्धतीनं अराजकता माजवण्याचं काम या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुरू झालेलं आहे। याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी सहकार आयुक्तांकडे तक्रारी करून याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रारी करून त्याच्यामध्ये या सदावर्ते पॅनलच्या संचालक मंडळाला सदावर्तेच्या या सगळ्या अनागोंदी कारभाराला जबाबदार पकडलेला असताना सुद्धा केवळ भाईजी, मी जरा आपल्याला थांबवतो। आपल्यासोबत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ सुद्धा फोन लाईनवर आहेत। आनंदराव अडसूळ, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात। अडसूळजी, हा जो प्रकार घडलेला आहे थेट हाणामारीपर्यंत गोष्ट जाऊन पोहोचलेली आहे, भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, काय आपली प्रतिक्रिया? विषय असा आहे की आता ज्या पद्धतीने या ठिकाणी उल्लेख झाला की महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाची जेवढी कर्मचारी 80,000 आहेत त्यांची ती बँक आहे, ते त्यांचे सभासद आहेत आणि आजपर्यंत उल्लेख केल्याप्रमाणे ही खऱ्या अर्थाने आशिया खंडातली पगारदाराची सगळ्यात मोठी आणि अतिशय चांगली बँक आहे, होती म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी सदावर्तेचं पॅनल आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने कारभार सुरू केलेला आहे हा कारभार चुकीचा आहे, गैरव्यवहार आहे हे समजून काही त्या पॅनलमधली लोक बाजूला आली आणि निश्चित आमची युनियन महाराष्ट्रभर एसटी बँक कर्मचाऱ्यांची युनियन आहे तर ते आमच्याकडे संरक्षणासाठी आले। आजपर्यंत त्यांनी जवळपास 125 लोकांची भरती पैसे घेऊन केलेली आहे आणि त्याचा परिणाम की त्या ठिकाणी आम्ही स्थगिती आदेश घेतला असताना भरती केलेली आहे आणि अजूनही भरती चालू आहे, कारण तो कंटेम्प्ट आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे तरी भरती चालू आहे। म्हणजे त्यांची कार्यपद्धती आपल्या लक्षामध्ये येईल। त्या पलीकडे 12 कोटीचं सॉफ्टवेअर जे बँकेला लागतं ते त्यांनी 52 कोटी रुपये त्याच्या आगीत उचललेले आहेत। म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार आहे, कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार आहे, त्याचबरोबर वागण्याच्या ज्या पद्धती आहेत, कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करणं, सस्पेंड करणं, टर्मिनेट करणं ह्या गोष्टी चालू आहेत। कोर्ट कचेऱ्या आम्ही सातत्याने करतोय। एक ऑथॉरिटी म्हणून सहकार खात्याकडे आम्ही सातत्याने तक्रारी केलेल्या आहेत, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। ज्याला त्यांनी काही प्रमाणात दखल घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला जुमानलेलं नाही, त्याचं कारण आम्हाला अजून समजलेलं नाही। रिझर्व्ह बँकेचे पण आदेश मानले जात नाहीत आणि सहकार खात्याचे आदेश मानले जात नाहीत, अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवहार आहे। अडसूळजी, मात्र विरोध आपला आहे, भ्रष्टाचार होतोय, आपण तक्रार वेगवेगळ्या ठिकाणी केल्याचंही आता सांगितलं, पण अशा प्रकारे हाणामारी करणं ही गोष्ट योग्य वाटते का? त्याचं समर्थन करता? समजून घ्या ना, कोणी केले, कोणावर केली मारहाण हे पण समजून घ्या ना। तुम्ही मध्येच का मला इंटरप्ट करतात? लक्षात घ्या, हे जे डायरेक्टर आहेत हे डायरेक्टर बोर्डाची आज मीटिंग होती एसटी महामंडळाच्या ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी बाहेरचे काही लोकांना आणून सदावर्तेच्या गुंडांनी आपल्या लोकांना या लोकांना आमच्या मारलेला आहे। नागपाडा पोलीस स्टेशनला सुद्धा त्या तक्रार नोंदवलेली आहे। हाणामारी का आमच्या लोकांनी केली, ते बोर्डरूममध्ये गेलेत, बोर्डाची मीटिंग म्हणून गेली, अजेंडा आहे, नोटीस आहे आणि असं बसले असताना त्या ठिकाणी अशा बाहेरच्या लोकांनी मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? आणि पोलीस स्टेशनला आम्ही त्याची योग्य तक्रार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनने घेतलेली आहे, मी स्वतः जाऊन आलेला आहे आणि त्यानंतर जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, त्यांची मेडिकल झालेली आहे, ज्या लोकांना मारहाण झालेली आहे, ज्या लोकांनी मारहाण केली ते सीसीटीव्ही फुटेज आता आपल्याला सापडतात, त्यांना अरेस्ट करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे।
पुढे प्रकरण काय आहे नेमकं तपासाअंती स्पष्ट होईलच. धन्यवाद आनंदराव अडसूळजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली त्यासाठी.